दारू पिऊन वाहन चालवणं, परवाना नसताना वाहन चालवणं, ट्रिपल सीट, मोबाईलवर बोलत गाडी चालवणं अशा विविध कारणातून रविवारी एका दिवसात शहर वाहतूक शाखेनं 3 लाख रुपयांचा दंड लावला। रंगपंचमी दिवशी हुल्लडबाजी करणाऱ्यांना पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला। यापुढेही ही मोहीम वर्षभर चालू असणार आहे। रविवारी रंगपंचमी दिवशी तरुणाईच्या उत्साहाला जरा जास्तीच उधाण आलं होतं। अनेक जण नशेतच वाहन चालवत होते। काहींनी दुचाकीच्या पुंगळ्या काढल्या होत्या, तर काहींनी ट्रिपल सीट आणि कर्णकर्कश हॉर्न वाजवत गाड्या पळवल्या। अशा हुल्लडबाजांना शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी चांगलाच दणका दिला। सकाळी 7 ते दुपारी 4 वाजेपर्यंत पोलिसांनी कोल्हापुरातील चौकात वाहनांची तपासणी केली। कुणाकडे वाहन परवाना नव्हता, तर कुणी मद्यप्राशन करून गाडी चालवत होतं। त्यातून वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 370 वाहनधारकांवर एका दिवसात पोलिसांनी 3,17,000चा दंड आकारला। यापुढे देखील अशा प्रकारची कारवाई चालू राहणार असल्याचं निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी स्पष्ट केलं।